तर मित्रांनो, आज आपण Google पे अकाउंट कसं बनवायचं व बँक अकाउंट कसं जोडायचं व UPI पिन कसा सेट करायचा याबद्दल सर्व माहिती एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहे। हाय, हॅलो, नमस्कार। मी अंकुश स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आपला गुरु। चला व्हिडिओ करूया सुरू। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला Google पे ॲप डाउनलोड करायचे आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिली आहे, तिथे क्लिक करून ॲप डाउनलोड करा। जर तुम्ही मी दिलेल्या लिंकचा वापर करून ॲप डाउनलोड केली तर तुम्हाला Google पेच्या फर्स्ट पेमेंटवर 21 रुपये कॅशबॅक मिळेल। ॲप ओपन करा। ॲप ओपन केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल। तुमचा फोन नंबर टाका। फोन नंबर टाकल्यावर कंटिन्यूवर क्लिक करा। नंतर ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूवर क्लिक करा। क्लिक केल्यावर एक ऑटोमॅटिक OTP येईल आणि तुमचा फोन नंबर व्हेरीफाय होईल। व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला तुमची बँक त्या ठिकाणी दिसून जाईल। जर तुम्हाला तुमची बँक दिसत नसेल तर नॉट नाववर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्ही Google पेच्या होम पेजवर पोहोचाल। तिथं ॲक्टिवेट बँक अकाउंट दिसेल, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमचा नंबर व्हेरीफाय होईल। तुमच्या नंबरवर आहे तिथं व्हेरीफाय झाल्यावर खाली तुम्हाला सेट UPI नंबर दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर गॉट इटवर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमचं बँक अकाउंट ॲड होईल। ॲड झाल्यावर उजव्या कोपऱ्यात प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा। क्लिक केल्यावर ॲड बँक अकाउंटवर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमचं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकवर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमचा नंबर व्हेरीफाय होईल। व्हेरीफाय झाल्यावर बँक अकाउंट लिंक होईल। नंतर खाली दिलेल्या स्टार्टवर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची ATMची काही डिटेल्स मागेल, जसं की ATMचे शेवटचे 6 अंक त्या ठिकाणी टाका। नंतर लगेच खाली ATMची एक्सपायरी डेट टाका, जसं की मंथ, इयर। हे टाकल्यावर तुम्हाला ATMचा पिन मागेल। तो पिन तुम्हाला 3 वेळा टाकायचा आहे। पिन टाकल्यावर खाली कोपऱ्यात राईटवर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्ही Google पे चालवायला मोकळे झालात। धन्यवाद।